नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TAIT ला आपण पात्र आहात का? एकदा नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून कन्फर्म करून घ्या आणि अभ्यासाला लागा. आता कमी दिवस राहिले, व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. रूपरेषेनुसार मार्गदर्शन योग्य मिळवणं अपेक्षित आहे मित्रांनो. चला मित्रांनो, चला आपण TAIT एक्झाम साठी पात्र आहात का याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. TAIT एक्झाम 3 टेट एक्झाम 3 यासाठी आपण पात्र आहोत का चर्चा करू. चला मित्रांनो, पहा तर लक्षात घ्या, TAIT एक्झाम द्यायची आहे. थर्ड TAIT एक्झाम आहे. 200 मार्काचा पेपर आहे. 2 तास वेळ आहे. रिझनिंग 80 गुणाला आहे. मॅथ 30 गुणाला आहे व इतर विषय 90 गुणाला आहेत. हे सर्वांनाच माहित आहे विद्यार्थी मित्रांनो. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण पात्र आहोत की नाही हाच संभ्रम आहे. बरेच विद्यार्थी मला कॉल करतात, मेसेज करतात, सर आम्ही पात्र आहोत का, आमच्याकडे हे सर्टिफिकेट आहे, ते सर्टिफिकेट आहे, ते सर्टिफिकेट आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, ते शैक्षणिक पात्रता काय लागते ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये डिक्लेअर करायचे. दुसरा एक मुद्दा खूप गाजतोय, सर TAIT 2 मध्ये सर्व जागा भरणार आहेत, तर अतिरिक्त जागामुळे आम्हाला फटका बसेल का? मित्रांनो, TAIT एक्झाम म्हणजे TAIT 2 मध्ये ज्या काही त्यांनी वित्त विभागाने 21,500 जागा आहेत तेवढ्याच भरल्या जातात. त्याच्यामध्ये वाढ होत नाही. लक्षात घ्या, ते 10% वाढ आणि माजी सैनिक सोडून दुसरी कुठलीही वाढ होणार नाही. बाकी सगळ्या काही जागा विद्यार्थी मित्रांनो TAIT 3 मध्ये येणार आहे. म्हणजे साधारण 12-15 हजार तरी जागा TAIT 3 मध्ये दिसून येतील आपल्याला. त्यामुळे अभ्यास करा. अभ्यासाला काही अडचणी असतील तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण टेस्ट पेपर सुद्धा बाय विश्लेषणासहित उपलब्ध केलेले आहेत. 200 मार्काच्या टेस्ट सिरीज उपलब्ध केलेल्या आहेत. त्यासाठी सुद्धा आपण या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता. तर पहा मित्रांनो, आपले वर्ग आहेत 1ली ते 12वी या वर्गासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच शिक्षक भरती होते. याच्यामध्ये कुठलंच दुमत नाही. काही अंतर्गत संस्था चालकांनी शिक्षक भरले अशा ज्या काही अफवा आहेत त्या अफवाकडे कृपया करून लक्ष देऊ नका. कारण पवित्र पोर्टलच्याच माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला इथून पुढे अप्रूव्हल निघायचं असेल तर तिथे तुम्हाला कंटिन्युटी म्हणजे अभ्यासातूनच किंवा पवित्र पोर्टलतून TAIT एक्झाम पास करूनच जावं लागतं. ठीक आहे. पहिला मुद्दा आहे 1ली ते 5वी शिक्षक व्हायचे. 1ली ते 5वी या वर्गासाठी शिक्षक व्हायचंय. त्याची व्यावसायिक पात्रता D.Ed असले पाहिजे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि 12वी पास असलं पाहिजे. 12वी पास आणि 12वी पास टक्केवारीची सुद्धा अट दिलेली आहे त्यांनी. टक्केवारी म्हणजे मागासवर्गीय म्हणजे मागास असणारे, आरक्षण असणाऱ्या लोकांना 40% आवश्यक आहेत 12वीला, तरच तो शिक्षक होऊ शकतो. तसेच ओपन विद्यार्थी असेल, खुला गट ज्याला कसलंच आरक्षण नाही त्याला 45% असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये पॉइंट मध्ये सुद्धा थोडाफार फरक असेल तर त्याला शिक्षक होता येत नाही. व्हेरिफिकेशनच्या वेळेस काढून टाकलं जातं. त्यानंतर जे लोक 6वी ते 8वी या वर्गासाठी पात्र असतील तर त्यांचं झालेलं असतं D.Ed प्लस TET एक्झाम पदवी. D.Ed प्लस पदवी प्लस TET पेपर 2 पास असेल तर त्याला 6वी ते 8वी हे करता येतं. त्यांना कुठलीही टक्केवारीची अट नाही. प्लस यांना CTT किंवा TET पास पाहिजे बरं का मित्रांनो. TET फर्स्ट पेपर पास असणं आवश्यक आहे. 6वी ते 8वी D.Ed पदवी, सेकंड पेपर TET किंवा CTT, टक्केवारीची कुठलीही अट नाही. म्हणजे पदवी परीक्षेला किंवा 12वी परीक्षेला कुठल्याही टक्केवारीची ते अट नाही 6वी ते 8वी साठी. तसेच पहा 6वी ते 8वीला अजून एक जण असतात म्हणजे B.Ed वाले लोक असतात. पदवी B.Ed पदवी TET किंवा CTT पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 2 भाग पडतात. मॅथ सायन्स वाले असतील तर मॅथ सायन्सचे TET किंवा CTT पास पाहिजे, किंवा सोशल सायन्स असेल तर त्यांनी सोशल सायन्सची TET किंवा CTT पास असेल. त्या विद्यार्थ्याला 6वी ते 8वी या वर्गासाठी तो विद्यार्थी पात्र असतो. याला टक्केवारीची अट कोणतीही नाही. शारीरिक शिक्षण 1ली ते 10वी या वर्गासाठी शारीरिक शिक्षण
सर्वात प्रथम बीपीएड होणं आवश्यक आहे. बीपीएड होणं आवश्यक आहे. टक्केवारीची अट नाही, टीईटीची सुद्धा अट नाही, लक्षात ठेवा. तसेच पुढे पाहू 11वी 12वी या वर्गासाठी सॉरी 9वी ते 10वी किंवा 9 ते 10 या वर्गासाठी टीचर व्हायचं असेल तर तुम्हाला इथे बीएड कंपल्सरी आहे. बीएड सर्वात प्रथम पूर्ण झालेलं पाहिजे आणि टीईटी वगैरे पास नसाल तरी चालेल. टक्केवारीची सुद्धा कोणती अट नाही आणि तुमचं फक्त बीएड कंप्लीट झालेलं पाहिजे. इथे अपियर वगैरे संधी मिळत नसते. ठीक आहे. तसेच लक्षात घ्या मित्रांनो, पुढे 12वी 11 ते 12 या वर्गासाठी जर तुम्हाला टीचर व्हायचं असेल तुमचं बीएड कंपल्सरी पूर्ण झालेलं पाहिजे. तुम्हाला टीईटीची अट नाही, टक्केवारीची अट कुठलीही नसणार आहे आणि तुम्ही 11वी ते 12वी या वर्गासाठी तुम्ही पात्र असू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच लोकांना वाटतं की आपण किती मार्क घेतल्यानंतर आपण शिक्षक होणार आहोत. मित्रांनो, एक अंदाज सांगतो, जर तुम्ही डीएड आहात तर तुम्हाला 1 ते 5 शिक्षक व्हायचे. साधारण 1 ते 5 या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर 110 ते 120 दरम्यान तुमचे मार्क असलं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुद्धा इंग्लिश मीडियम आहे, उर्दू मीडियम आहे, मराठी मीडियम आहे, वर्गानुसार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इथे किमान मार्काची अट आहे 110 ते 120 दरम्यान तुमची असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर 6 ते 8 या वर्गासाठी शिक्षक व्हायचे, याच्यामध्ये 2 भाग पडतात. याच्यामध्ये सोशल सायन्स असेल तर थोडस हाय मेरिट जातं आणि तुमचं मॅथ सायन्स असेल थोडस लो मेरिट जातं. पण तुमचे मार्क हे 115 ते 125 या दरम्यान असणे आवश्यक आहे. तरच आपण भावी शिक्षक होणार आहोत. 200 मार्कापैकी तुम्हाला एवढे मार्क मिळवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कमी दिवसात जबरदस्त अभ्यास आपण करून घेतोय. त्यासाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे. तुम्हाला लाईव्ह क्लास असतील, तसेच विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड व्हिडिओ असतील, तसेच मित्रांनो नोट्स प्रॉपर असतील, ज्या की TIT 2 ला आपण जबरदस्त नोट्स काढल्या होत्या आणि नोट्स मधले जशाला तसे क्वेश्चन आले होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सरावासाठी टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध केलेली आहे. टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो. आता फक्त 2 महिने राहिले. या 2 महिन्यामध्ये आपल्याला या परीक्षेला सामोरे जायचे. 2 महिने 60 दिवस आपल्याला पुरेसे आहेत. हे एखादा वर्ग आपल्याला निवडण्यानुसार, आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपल्याला तो वर्ग निवडण्यासाठी या क्लासच्या माध्यमातून म्हणजेच ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. मला यापैकी कोणतीही गोष्ट हवी असेल, तुम्हाला लाईव्ह क्लास किंवा लाईव्ह प्लस रेकॉर्ड क्लास, नोट्स किंवा PDF टेस्ट स्वरूपात 200 मार्काचे एकदम प्रॉपर, तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण 9वी ते 10वी या वर्गासाठी शिक्षक व्हायचा असेल तर 9 ते 10 या वर्गासाठी शिक्षक व्हायचा असेल तर तुमचा स्कोर हा 120 ते 130 या दरम्यान असणं आवश्यक आहे. आवश्यक आहेच मित्रांनो. तो स्कोर आपल्याला अचीव करावाच लागेल, कारण आपल्याकडे TET वगैरे पास नसल्यामुळे या विदाऊट इंटरव्ह्यू तर तुम्हाला इथे जर शिक्षक व्हायचं असेल तर तुमचा असा स्कोर असणं खूप आवश्यक आहे. त्याची तयारी तुम्ही जोमात करणं आवश्यक आहे, तरच आपण शिक्षक होणार आहोत, लक्षात घ्या. तसेच 11वी 12वी या वर्गासाठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल आणि तुमचा स्कोर हा 125 ते 135 दरम्यान असणं गरजेचं आहे. यापेक्षा जास्त मार्क असणं गरजेचं आहे मित्रांनो, तरच तुम्हाला आगामी काळामध्ये शिक्षक होता येतं, ते पण विदाऊट इंटरव्ह्यू. आता मित्रांनो, जाहिरात डिक्लेअर होत नाही, जागा डिक्लेअर होत नाही, पण TIT एक्झाम घेतली जाते आणि पुढील प्रक्रिया 1-2 वर्ष सुद्धा चालू शकते. फक्त केअरफुली तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची आहे. या परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसे मार्क येतील यावर आपली करडी नजर असेल, तोच विद्यार्थी 1-2 वर्षामध्ये पुढल्या शिक्षक होत असतो विद्यार्थी मित्रांनो. कारण त्याला स्टेप बाय स्टेप 3-4 महिन्यांनी शिक्षक बोलवून घेतले जातात. रिक्त पदानुसार शिक्षक भरले जातात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी लक्षात घेऊनच मेंटॅलिटी ठीक ठेवून आपण आगामी काळामध्ये TIT 3 ची तयारी करावी, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, क्लास चालू आहेत. क्लासमध्ये विद्यार्थी सुद्धा जोमाने अभ्यास करत आहेत. तुम्हाला सुद्धा आपल्या क्लासला कनेक्ट व्हायचं असेल तर नक्कीच मला या दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.
जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.